तिथे इस्लामी धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर गुन्हे दाखल झालेत। आतापर्यंत 3 जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आल्याचं समजतंय, काय अधिकचे अपडेट? दीपक, आपण काल पाहिलं ज्या पद्धतीने मुफ्ती सलमान अझहरी याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये आणलं होतं। हजारोच्या संख्येने मुंबईच्या विविध भागांमधून त्याचे समर्थक जे आहेत ते पोलीस स्टेशन समोर जमा झाले होते। पोलीस तोपर्यंत शांत होते जोपर्यंत हा मॉब जो आहे तो संविधानिक पद्धतीने उभा होता। मात्र ज्यावेळेस त्यांनी रस्त्यावर एलपीएस मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, गाड्यांवर पाण्याच्या बॉटल्स फेकण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना देखील धक्काबुक्की करायला सुरुवात केली, त्यावेळेस अखेर पोलिसांना त्यांचा बळाचा वापर करावा लागला। त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला, त्याच्यावर दगडफेक जी आहे ती काही लोकांनी केली, पाण्याच्या बॉटल पोलिसांवर फेकल्या गेल्या, यामध्ये काही पोलीस जखमी झाले होते। आणि या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी आज पहाटे कलम 353 असेल, 332 असेल, 334, 36 म्हणजे सरकारी कामात अडथळा असेल, सरकारी लोकसेवकाला मारहाण असेल, त्याला धमकावण्याचा प्रकार असतील, अशा प्रकारची कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 3 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। मात्र या सगळ्या कालच्या घटनेमध्ये ते व्हिडिओ जे आहेत ते मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केलेले आहेत, या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे। त्यामुळे यामध्ये जे या व्हिडिओमध्ये पोलिसांना आढळतील या सगळ्यांना पोलीस अटक करण्याची शक्यता आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुफ्ती सलमान अझहर याला गुजरात पोलिसांनी अटक करून रात्री ट्रान्झिट रिमांड जो आहे तो थेट न्यायाधीशांच्या घरी जाऊन ट्रान्झिट रिमांड जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याला गुजरातला मुंबई पोलिसांनी सुखरूपपणे गुजरात पोलिसांकडे ताब्यात देऊन तिकडून पुढे गुजरातला त्यांना नेण्यात आलेले आहे। मात्र आता या सगळ्या कारवाईमध्ये ज्यांनी काल पोलिसांना धमकावले, पोलिसांना मारहाण केलेली आहे किंवा एलबीएस मार्ग जो आहे तो जाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांना अटक होण्याची शक्यता आहे। दीपक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।